त्याच्यामुळे इथे मोकळ्यामध्ये मी त्याला पॅक करते आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी याकरता बनवते कारण हिवाळा चालू झालाय। अँगलवर पाहिजे। शिवरा या ठिकाणी अतिविषारी जातीचा साप रेस्क्यू झालेला आहे। बघू शकता तुम्ही आतमध्ये बकेटमध्ये मी टाकलंय कारण ज्या ठिकाणी मला पॅक करायचं होतं तिथे जागा नव्हती जास्त पॅक करायला त्याला, त्याच्यामुळे इथे मोकळ्यामध्ये मी त्याला पॅक करते आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी याकरता बनवते कारण हिवाळा चालू झालाय। असेच मोठे मोठे जाड साप तुम्हाला दिसतील, याला कोणी अजगर समजू नका। अजगर हा साप बिनविषारी प्रजातीचा आहे आणि अजगरासारखा तुम्हाला वाटणारा हा एक विषारी साप आहे। घोणच बोलतो त्याला, इंग्लिशमध्ये रसेल वायपर हेमोटॉक्सिक असे याचे विष आहे। त्यामुळे दात पण खूप असे बोराटीच्या काट्यासारखे मोठे मोठे असतात। कोणी याला अजगर समजून जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला मारण्याचा देखील प्रयत्न करू नका। आता तो बकेटीमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला एकदा त्याची डिझाईन सांगून घेते की त्याला कसं ओळखायचं आणि अजगर आणि त्याच्यामधला एक फरक तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला अजगर आणि घोणस हा तुम्हाला लगेच ओळखता येईल। आता बघू शकता ह्याचं घोणस आहे, ह्याचं त्रिकोणी आकाराचं डोकं असतं आणि डोक्यावर एक इंग्लिशमध्ये जे व्ही चिन्ह आहे तसे एक पांढरी खूण असते आणि पूर्ण मानेपासून ते पूर्ण शेपटीपर्यंत एक काळ्या धब्ब्यांची एक सारखी साखळी एकमेकाला जॉईंट केलेली असे धब्बे असतात शेपटीपर्यंत। आवाज करतोय, हा आवाज घोणस सापाचा आहे। अतिविषारी घोणस सापाचा हा असा आवाज असतो। अजगरमध्ये आणि याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे। आतमधून आवाज येतो। आता आपण काय करूया, तिकडे मी बॅग सेट केलेली आहे बघू शकता तुम्ही। त्याला आहे असा मी त्या बॅगेमध्ये भरण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा स्टिक टच केली तरी त्याचा आवाज कसला जोराचा आवाज आहे। आतमधून जो अटॅक पण करू शकतो, त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला त्याला पकडायचे। बघा किती जाड आहे, मोठा साप आहे, म्हणूनच लोक याला अजगर समजतात। वजन पण खूप असतं या सापाला। खूप असा वजनदार साप आहे। इथे पॅक करूया। हा जरी तुम्हाला एवढा शांत वाटत असलं तरी एवढा शांत तो नाहीये। सेकंदामध्ये अगदी सेकंदाच्या आतमध्ये तो तोंडापासून माझ्या हातापर्यंत बाईट देऊ शकतो। एवढी मोठी जंप तो घेऊ शकतो, जेवढी त्याची साईज तेवढी मोठी जंप तो घेतो आणि त्यामुळे ह्या सापाला पकडण्यासाठी अनुभव खूप गरजेचा आहे। त्यामुळे कोणीही सापाचं प्रशिक्षण नसताना साप पकडायला जाऊ नका, घोणस तर मुळीच नाही। बॅगेत पॅक केल्यामुळे त्याचा आवाज अद्याप बंद नाही झालेला। असा विषारी जातीचा घोणस साप हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात बाहेर निघतो, त्यामुळं रात्रीची बाहेर जाताना काळजी घ्या कारण हा साप निशाचर असल्यामुळे रात्रीचाच जास्त फिरतो।